हॅलो फ्रेंड्स, ग्रीटिंग्ज ऑफ द डे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नाउन्स ह्या ग्रामरमधील फार बेसिक अशा संकल्पनेचा अभ्यास सुरू केला होता. त्यात आपण शिकलोत की दोन प्रकारचे नाउन्स असतात, कॉमन नाउन्स अँड प्रॉपर नाउन्स. आज आपण थोडंसं पुढं जाऊया. हे जे दोन प्रकार आपण पाहिले त्यातील प्रॉपर नाउन्स म्हणजे विशेष नाम हा एक असा प्रकार आहे ज्याचे पुढं आणखीन उपप्रकार पडत नाहीत. प्रॉपर नाउन हे प्रॉपर नाउन असतं, त्याच्या पुढे काही त्याचं कॅटेगरायझेशन नसतं. परंतु कॉमन नाउन्सचे मात्र काही प्रकार पडतात. जसं की समोर दिसत आहे कॉन्क्रीट नाउन्स, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स हा एक प्रकार झाला. त्यानंतर कलेक्टिव्ह नाउन्स अजून एक प्रकार आहे आणि काउंटेबल, अनकाउंटेबल असाही एक प्रकार कॉमन नाउन्सचा पडतो. एक एक करून यांचा आपण अभ्यास करूया. मागे मी सांगितल्याप्रमाणे नोट्स तुम्हाला घ्यायच्या आहेत. फक्त ऐकलं आणि काम संपलं असं करू नका. या कोर्ससाठी खास वही तुमच्याकडे तयार असू द्या आणि स्क्रीनवर दिसत असणाऱ्या गोष्टी व्हिडिओ पॉज करून तुम्हाला लिहायच्या आहेत. कॉन्क्रीट नाउन्स वर्सेस ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. यातील पहिली गोष्ट म्हणजे कॉन्क्रीट नाउन्स म्हणजे नेमकं काय हे आता आपण पाहूया. तुम्हाला दिसत आहे की याला मराठीमध्ये मूर्त नामे असं म्हणतात. ज्याची काहीतरी मूर्ती तयार होते, आकार तयार होतो, त्याला कॉन्क्रीट नाउन्स असं म्हणतात. बरेच समज गैरसमज या नाउन्सबद्दल आहेत. काही ठिकाणी असं सांगतात की जी गोष्ट आपल्या डोळ्यांनी दिसते आणि ज्या गोष्टीला आपण स्पर्श करू शकतो ते कॉन्क्रीट नाउन. पण खरं तर त्याची व्याख्या एवढ्यापुरती मर्यादित नाही. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. डोळे आहेत ज्यांनी आपण पाहतो, कान आहेत ज्यांनी आपण ऐकतो, नाक हे इंद्रिय आहे ज्यानं आपण वास घेऊ शकतो, आपल्याला जीभ आहे जिच्या साहाय्याने आपल्याला चव कळते आणि त्वचा आहे जिच्या साहाय्याने आपल्याला स्पर्श कळतो. ही 5 ज्ञानेंद्रिय डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या 5 ज्ञानेंद्रियांच्या साहाय्यानं ज्या ज्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं त्या सगळ्यांना कॉन्क्रीट नाउन्स म्हणजेच मूर्त नामे असं म्हटलं जातं. डोळ्यांनी दिसतं ना ते कॉन्क्रीट आहे, जे कानांनी ऐकू येतं ते कॉन्क्रीट आहे, ज्याचा वास येतो ते पण कॉन्क्रीट आहे, ज्याची चव कळते ते पण कॉन्क्रीट आहे आणि जे त्वचेला जाणवतं ते सुद्धा कॉन्क्रीट आहे. याची काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. बुक दिसतं आपल्याला, स्पर्शही करू शकतो, पुस्तकाचा वास सुद्धा येऊ शकतो, त्यात वापरलेले जे कागद आहेत. नवीन पुस्तक घेतल्यानंतर त्याचा सुगंध घेऊन बघा, शाईचा पण वास येतो. पुस्तक चव कोणी घेत नाही, पण घेतली तर जाणवू सुद्धा शकते आणि पुस्तक आपल्या त्वचेला जाणवतं सुद्धा. आवश्यकता नाही की या 5ही ज्ञानेंद्रियांनी जाणवलं तरच कॉन्क्रीट आहे असं काय नाही. या 5 पैकी कुठलीही एक गोष्ट जरी असेल तरी ते कॉन्क्रीट आहे. जी गोष्ट फक्त दिसते, ती ऐकू येत नाही, तिचा वास येत नाही, तिची चव आपण जाणून घेऊ शकत नाही, तिचा स्पर्श जाणून घेऊ शकत नाही, फक्त दिसते तरी पण ती कॉन्क्रीट आहे. पेन ही सगळी जी कॉमन नाउन्स आहेत, वॉल, टायगर, कॉम्प्युटर, ह्या सगळ्या आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी आहेत. एवढी एकच गोष्ट पुरेशी आहे यांना कॉन्क्रीट नाउन्स असं म्हणण्यासाठी. सगळ्या व्यक्तींची नावं ही कॉन्क्रीट आहेत कारण त्या व्यक्ती आपल्याला दिसतात. सगळ्या वस्तूंची नावं ही कॉन्क्रीट आहेत कारण सगळ्या वस्तू सुद्धा दिसतात. सगळ्या प्राण्यांची नावं ही कॉन्क्रीट आहेत कारण प्राणी सुद्धा दिसतात, ठिकाणं सुद्धा दिसतात. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की या 5 गोष्टींच्या नावांना नाउन्स असं म्हणतात. व्यक्ती, वस्तू, प्राणी, ठिकाण आणि गुण. यातले पहिले जे 4 आहेत, व्यक्ती, वस्तू, प्राणी, ठिकाण, हे 4 कॉन्क्रीट आहेत आणि शेवटचं जे आहे गुण त्याला ॲब्स्ट्रॅक्ट असं म्हणतात कारण माणसाच्या अंगातले गुण दिसत नाहीत.
ते आपल्या कानांना ऐकू येत नाही, त्यांचा वास येत नाही, त्यांची चव आपण जाणून घेऊ शकत नाही, त्यांचा स्पर्श आपण जाणून घेऊ शकत नाही. 5 पैकी कोणत्याही ज्ञानेंद्रियानं आपल्याला माणसाच्या अंगात असलेल्या गुणांचं ज्ञान होऊ शकत नाही. आणि त्यामुळं माणसाचे गुण किंवा दोषसुद्धा हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. फक्त गुणदोषच नाही तर काही अवस्था आहेत. जसं की चाइल्डहुड, बालपण ही एक अवस्था आहे. बालपण दिसत नाही, लहान मुलगा दिसतो, बालपण दिसत नाही. म्हातारापण दिसत नाही, ओल्ड एज नाही दिसू शकत आपल्याला. म्हातारा माणूस दिसतो, पण ओल्ड एज एक संकल्पना आहे. अमूर्त किंवा भाववाचक नाम असं त्याला म्हटलं जातं, ज्याची मूर्ती होऊ शकत नाही, आकार होऊ शकत नाही, फक्त भावनांच्याद्वारे समजून घेतलं जाऊ शकतं, ते ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. नॉलेज, ज्ञान दिसत नाही. ज्ञानी माणूस बोलत असेल तर त्याचं बोलणं आपल्याला ऐकू येतं, ज्ञान ऐकू येत नाही, शब्द ऐकू येत आहेत. थॉट्स दिसत नाहीत, कोणाला आपण दाखवू शकत नाही, विचारांना स्पर्श करता येत नाही, आणि विचारांचा वास येत नाही, विचारांची चव आपल्याला कळत नाही. ब्युटी, सौंदर्य नाही दिसत. सुंदर मुलगा किंवा सुंदर मुलगी दिसू शकेल, सौंदर्य दिसत नाही, त्याची देवाणघेवाण आपण करू शकत नाही. चाइल्डहुड, मग असे सांगितलं, डार्कनेस थोडंसं कन्फ्युजिंग आहे. काही जण म्हणतील की आम्हाला डार्कनेस दिसतो, आम्हाला दाखवता सुद्धा येतो, पण ॲक्च्युअली तसं नाही आहे. अंधार ही गोष्ट मुळामध्ये अस्तित्वातच नाही आहे. प्रकाश नसणे म्हणजे अंधार आहे. त्यामुळं डार्कनेसला सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट मानलं जातं. त्याचा आकार काही ठराविक असा नाही आहे, ज्ञानाचा आकार नाही, मूर्ती तयार होऊ शकत नाही. काइंडनेस, दयाळूपणा दिसत नाही. दयाळू माणूस दिसू शकतो, दयाळूपणा दिसत नाही. त्याची कृती आपल्याला दिसू शकते, पण दयाळूपणा हा जो गुण आहे तो मात्र दिसू शकत नाही. याप्रमाणे माणसाच्या अंगातील गुण, दोष आणि काही अवस्था यांना ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स असं म्हटलं जातं. मी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ पॉज करत आहात आणि स्क्रीनवरचा भाग लिहून घेत आहात अशी मी अपेक्षा करतो, कारण शिकण्याची ही प्रक्रिया आहे. ऐकणे, पाहणे, वाचणे, लिहिणे या 4ही गोष्टी तुमच्याकडून घडू द्या. इंग्लिशचं ग्रामर एकदम पक्कं तुमचं होऊन जाईल. मी हे जे व्हिडिओज तयार करत आहे हे महाराष्ट्रातील सर्वांसाठी तयार करत आहे. यामध्ये कोणीही एक विशिष्ट विद्यार्थी माझ्या नजरेसमोर नाही आहे. फक्त 8वीचे, 9वीचे, 10वीचे किंवा 10वी किंवा 11वी 12वीचे असे विद्यार्थी मी डोळ्यासमोर नाही ठेवलेले. याचा महाराष्ट्रातल्या सगळ्यांना उपयोग होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्यांना याचा उपयोग होईल. ज्यांना लहानपणी कुठंतरी ग्रामर शिकलेलं आहे, पण आता चांगल्या प्रकारे शिकायचं आहे, मधल्या काळामध्ये कुठला टच ग्रामरचा राहिला नाही, त्यामुळं विसरून गेलेला आहे, त्यांना आता रिफ्रेश करायचा आहे, हा कोर्स उपयुक्त आहे. हे व्हिडिओज फक्त पहा, ऐका, मी सांगितल्याप्रमाणे लिहा, चांगलं व्याकरण तयार होईल. पालकांनी हे व्हिडिओज पाहिले तर त्यांच्या मुलांच्या शंकांचं निरसन त्यांना करता येईल, किंवा आपापल्या क्षेत्रामध्ये सुद्धा इंग्लिश वापरताना त्याच्यामध्ये आणखीन ॲक्युरसी आणि फ्लुएन्सी येईल. यासाठी हे व्हिडिओज सगळ्यांसाठी उपयुक्त आहेत. मी सांगतो त्या गोष्टी करा, पहा, ऐका, वाचा, लिहा, ह्या 4ही गोष्टी तुमच्याकडून घडू द्या. लिहिण्याची प्रक्रिया सोपी आहे. स्क्रीनवरचा भाग जो काही आहे, व्हिडिओ पॉज करणे, लिहून घेणे, लिहून झाल्यावर कंटिन्यू करणे, तुमच्या स्पीडनं तुम्ही लिहू शकता. एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आपण घेऊया. कॅटेगराइज द फॉलोइंग इंटू कॉन्क्रीट अँड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. पुढील गोष्टी कॅटेगराइज करा, वर्गीकरण करा. मिक्स तुम्हाला दिलेला आहे, यातले कॉन्क्रीट वेगळे काढा आणि ॲब्स्ट्रॅक्ट वेगळे काढा. पहिली गोष्ट दिसणं, जे दिसतं ते कॉन्क्रीट आहे. नाही दिसलं तर मग आपण पुढचं बघू, ऐकू येतं का, वास येतो का, वगैरे वगैरे. बनाना दिसू शकते आपल्याला, आहे, कॉन्क्रीट आहे. फार्म, शेत दिसू शकताना, दिसतं, कॉन्क्रीट आहे. ड्रीम, स्वप्न, इथे पण काही जणांना वाटेल स्वप्न मला दिसतं, दाखवू शकत नाही आपण. स्वप्न ही कल्पना आहे, स्वप्नाचा आकार कुठला नाही आहे. त्याशिवाय रात्री पडणारं स्वप्न याला पण ड्रीम असं म्हणतात. आणि भविष्यात आपल्याला काय म्हणायचं, व्हॉट इज युअर ड्रीम असं जेव्हा आपण म्हणतो, ते तर कम्प्लीटच ॲब्स्ट्रॅक्ट आहे. म्हणून या ड्रीमला ॲब्स्ट्रॅक्ट मानलं जातं.
कारण याला कुठलाही आकार नसतो, मूर्ती नसते. बॉक्स दिसतो, त्याला काही आकार आहे, कॉन्क्रीट. लक दिसत नाही, त्याला काही आकारच नाही आहे, इट इज ॲबस्ट्रॅक्ट. जॉय दिसत नाही, आनंद, आकार कुठलाच नाही आनंदाला, ॲबस्ट्रॅक्ट. स्कूल दिसते, काहीतरी आकार आहे, कॉन्क्रीट. पेंट दिसतो, आकार आहे, रंग, कॉन्क्रीट आहे. केअर दिसत नाही, काळजी दिसत नाही, काळजीला कुठला आकार नाही. काळजीचं चित्र काढा, कसं काढायचं, ॲबस्ट्रॅक्ट आहे. फ्रीडम स्वातंत्र्य दिसत नाही, स्वातंत्र्याला आकारच कुठला नाही, ॲबस्ट्रॅक्ट. किंग राजा दिसतो, काहीतरी आकार आहे, कॉन्क्रीट. जनरॉसिटी म्हणजे उदारता. आता इथून पुढे ही एक गोष्ट आणखीन एक नव्यानं मी सांगू इच्छितो की काही कठीण शब्द तुम्हाला वाटले तर तुम्ही लिहित आहातच, त्या कठीण शब्दांना अंडरलाईन करा, त्याच ओळीवर मार्जिनमध्ये मराठीत अर्थ लिहून घ्या. या कोर्समध्ये मी मराठी भाषेचा उपयोग करतोय, महाराष्ट्रासाठी मी ही रचना करतोय, हा कोर्स तयार करतो आहे, हे व्हिडिओज तयार करतो आहे आणि त्यामुळं मराठीचा उपयोग मी अवश्य करेन. बायलिंग्वल मेथडचा मी पुरस्कर्ता आहे. फक्त इंग्लिशमध्ये समजावून सांगणे ही गोष्ट मला मान्य नाही, मातृभाषेत समजावून घेतलं पाहिजे. सध्या आपल्या शासनानं जी नवीन शिक्षण प्रणाली अस्तित्वात आणलेली आहे, जी लवकरच येत आहे, हा व्हिडिओ पाहत असलेल्या काही जणांपर्यंत जेव्हा हा व्हिडिओ पोचेल तोपर्यंत ही नवीन प्रणाली कदाचित लागूसुद्धा झालेली असेल. तर या प्रणालीमध्ये सुद्धा मातृभाषेतून शिक्षणावर जोर दिलेला आहे. मराठीतून समजून घ्या, त्यात काहीच कमीपणा नाही आहे. फक्त जनरॉसिटी म्हणजे काय इंग्लिशमध्ये समजून सांगता येईल, पण मराठी शब्दाचा आधार घेतला तर ते पक्क लक्षात येईल. उदारता, उदारता म्हणजे काय, सढळ हातानं खर्च करण्याची प्रवृत्ती, खर्च करण्याची, दान करण्याची प्रवृत्ती, जनरॉसिटी. दिसत नाही, तो दान करतो आहे भरपूर असं दिसेल, त्याची ॲक्शन दिसेल, जनरॉसिटी दिसत नाही, ॲबस्ट्रॅक्ट. मॅन दिसतो, आकृती आहे, कॉन्क्रीट. जनरॉसिटीची काही आकृती सुद्धा नाही आहे. आकृती काढा म्हटलं, चित्र काढा म्हटलं, जनरॉसिटी नाही काढता येणार. पीस, शांतता, कसं चित्र काढणार, काय आकार काढायचा, चौकोन, त्रिकोण, काय काढायचं. दिसत नाही शांतता, ऐकू येत नाही, काहीच नाही, ॲबस्ट्रॅक्ट आहे. गोल, ध्येय दिसत नाही, त्याची चव कळत नाही, त्याचा वास येत नाही, स्पर्श करता येत नाही, काहीच करता येत नाही. 5 ज्ञानेंद्रियांनी गोल जाणून घेता येत नाही, त्या ध्येयाला कुठला आकारच नाही. तुमच्या ध्येयाचं चित्र काढा, कसं काढणार आहेत, नाही काढता येणार. त्यामुळं गोलसुद्धा ॲबस्ट्रॅक्ट आहे. अशा प्रकारे कॅटेगरायझेशन तयार झालं. कॉन्क्रीट नाउन्स वर दिलेल्या यादीतील बनाना, फार्म, बॉक्स, स्कूल, पेंट, किंग, मॅन यांना काहीतरी आकार आहे हे दिसतात. तर ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स आहेत ड्रीम, लक, जॉय, केअर, फ्रीडम, जनरॉसिटी, पीस अँड गोल. हे दिसत नाहीत, यांना कुठलाही आकार नाही, ॲबस्ट्रॅक्ट. लिहून घेतलं नसेल तर लगेच व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. लिहून झालं की लगेच कंटिन्यू करा. नेक्स्ट थिंग, कलेक्टिव्ह नाउन्स. आत्ता आपण बघितलं की एक प्रकार झाला कॉन्क्रीट आणि ॲबस्ट्रॅक्ट. दिसतं का दिसत नाही याच्यावर अवलंबून, थोडक्यात असं म्हणता येईल. आता हा पूर्ण वेगळा प्रकार आहे, हा पण कॉमन नाउन्स आहे. कलेक्टिव्ह नाउन्स, समूहवाचक नाम, नावावरूनच कळतं, एक्सप्लेनेशनची गरजच नाही आहे. कलेक्शन ज्याच्यामध्ये सांगितलेले, समूह, एकाच प्रकारच्या अनेक गोष्टी एकत्र आल्या की त्यांच्या समूहाला एक नाव दिलेलं असतं, त्याला कलेक्टिव्ह नाउन असं म्हटलं जातं. समूहाला जे नाव दिलं जातं त्याला कलेक्टिव्ह नाउन, समूहवाचक नाम असं म्हटलं जातं. हीच व्याख्या मी इथं दिलेली आहे. काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. हीप, हीप म्हणजे ढीग, जसं की हीप ऑफ गार्बेज, कचऱ्याचा ढीग असतो. समूह आहे ना, थोडाच कचरा, एक चुरगळलेला कागद पडलेला आहे, त्याला हीप म्हणता येत नाही, ढीग आहे असं म्हणत नाही आपण. अनेक चुरगळलेले कागद आहेत, काही रद्दी वस्तू आहेत, भंगार वस्तू आहेत, थोडीशी घाण आहे, असं एकत्र ढीग तयार झालं की त्याला हीप म्हटलं जातं. लायब्ररी, एका खोलीमध्ये एकच पुस्तक ठेवलेलं आहे, त्याला लायब्ररी कसं म्हणता येणार आहे. लायब्ररी इज अ कलेक्शन ऑफ बुक्स, पुस्तकांचा समूह आहे तो. एकाच प्रकारच्या अनेक वस्तू एकत्र आल्या की कलेक्शन तयार होतं. पॅक, खास करून हा पत्त्यांच्या डावासाठी शब्द आहे. 52 पत्त्यांचा डाव, एकच पत्ता आहे, प्लेइंग कार्ड्स, एकाच पत्त्याला आपण पॅक म्हणू शकत नाही, पूर्ण सेट तो असला पाहिजे.
पेअर जोडी, कुठल्याही दोन गोष्टी एकत्र आल्या इट्स अ पेअर. समूह आहे ना, दोन आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत, इट्स अ कलेक्शन. रेंज, पर्वतरांगा, पर्वतरांगांना रेंज असं म्हटलं जातं. एकच पर्वत आहे, इट इज नॉट अ रेंज. इफ देर आर मल्टिपल माउंटन्स देन इट इज अ रेंज. रीम म्हणजे मराठीमध्ये याला ताव असं म्हणतात, कागदांचा ताव, रीम. आपल्याकडे रूल्ड पेजेस वापरतात, रुलिंग पेजेस असं पण म्हटलं जातं. त्यांचा जो समूह आहे त्याला रीम असं म्हटलं जातं. देन सेट, संच, 3-4 किंवा एकापेक्षा जास्त कितीही गोष्टी एकत्र वापरल्या तर त्याला सेट असं म्हणायचं. बुके, पुष्पगुच्छ, फुलांचा गुच्छ. एकाच फुलाला बुके म्हणत नाही, अनेक फुलं एकत्र आली की बुके तयार होतो, समूह आहे. बंच, समूह आहे. पुंजका, जसं की केसांचा पुंजका आहे. बंडल, मराठीमध्ये गठ्ठा म्हटलं जातं. हे सगळे मराठीत पण समूहवाचक आहेत. ढीग, पुंजका, गठ्ठा, जोडी, रांग, ताव, संच, गुच्छ हे सगळे समूह दर्शवणारे शब्द आहेत मराठीतले सुद्धा. बंडल म्हणजे गठ्ठा, पुस्तकांचा गठ्ठा असू शकेल. स्टाफ, कर्मचाऱ्यांचा वर्ग. एखाद्या ऑफिसमध्ये एकच कर्मचारी काम करतो तर त्याला स्टाफ नाही म्हणता येत. अनेक कर्मचारी असतील तर त्यांचा तो स्टाफ तयार होतो. टीम तशीच स्टाफसारखीच एकाच प्रकारची काम करणारे अनेक लोक असतील तर तो टीमचा पार्ट झाला. स्टाफ म्हणजे कमी जास्त प्रकारचे असू शकतील, जसं की एखाद्या शाळेमध्ये टीचर्स असतील, हेडमास्टर असतील, क्लर्क्स असतील, प्युअन्स असतील, या सगळ्यांचा मिळून स्टाफ आहे. पण टीम म्हणजे शक्यतो एकाच पदावर काम करणाऱ्या लोकांची टीम असते, जसं की टीचर्सची टीम असू शकेल. ट्रूप, दल, सैन्य दल, अनेक सैनिक एकत्र आले ट्रूप. एकच सैनिक आला तर त्याला ट्रूप म्हणत नाहीत, अनेक सैनिकांचं मिळून ट्रूप, सैन्य दल तयार होतं. क्लास, वर्ग. बहुधा तुम्ही आत्ता हा व्हिडिओ पाहताना एकटेच बसला असाल, त्यामुळे तो क्लास नाही आहे. अनेक विद्यार्थी एकत्र येतात तेव्हा क्लास तयार होतो. समूह दर्शवणारा शब्द समूहवाचक, कलेक्टिव्ह. हर्ड, HEARD नाही आहे, HERD एवढंच आहे. हर्ड म्हणजे कळप, जनावरांच्या समूहाला कळप असं म्हणतात. हर्ड. फ्लीट, मराठीमध्ये ताफा किंवा तांडा असे शब्द वापरतात. वाहनांचा ताफा, अनेक वाहनं, जसं की एखादे मंत्री, प्रधानमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांची गाडी चाललेली आहे तर अनेक गाड्या सोबत असतात, त्यातल्या कुठल्या तरी गाडीमध्ये हे मंत्री महोदय बसलेले असतात, तर अ फ्लीट इज गोईंग असं म्हटलं जातं. ताफा जात आहे. एकच वाहन गेलं तर फ्लीट म्हणत नाहीत, लागोपाठ अनेक वाहनं सलग गेले तर त्याला ताफा असं म्हटलं जातं. याप्रमाणे कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे काही गोष्टींचा समूह दर्शवणारी नामं आहेत. लिहून घ्या. शेवटी अजून एक गोष्ट बघूया नाउन्सबद्दल, काउंटेबल नाउन्स अँड अनकाउंटेबल नाउन्स. हे पण कॉमन नाउनचेच प्रकार आहेत, प्रॉपर नाउनचे प्रकार होतच नाहीत. जे आपण पाहिलं कॉन्क्रीट, ॲब्स्ट्रॅक्ट, कॉमन नाउनचेच प्रकार आहेत. दिसतं का दिसत नाही थोडक्यामध्ये म्हणता येईल. त्याप्रमाणे कॉन्क्रीट आहे की ॲब्स्ट्रॅक्ट आहे हे आपण समजून घेतो. समूहवाचक हा पण एक कॉमनचाच प्रकार आहे. समूह असला तर समूहवाचक नाम आहे. तसं कॉमनचेच प्रकार आहेत. काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे, सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, नावाकडे पाहून कळतं. जे काउंट करता येतं ते काउंटेबल आहे. जे मोजता येऊ शकतं, संख्यांच्या साह्यानं आपण मोजू शकतो. त्या वस्तू सलग ठेवल्या 1, 2, 3, 4 मोजता येतात. असंख्य असतील हरकत नाही, पण मोजू शकतो आपण किती का वेळ लागेना, त्यांना काउंटेबल नाउन्स असं म्हटलं जातं. काउंटेबल नाउन्समध्ये काय काय येतं? कॉमन नाउन्स येतात, कारण कॉमन नाउन्स आपण मोजू शकतो. बनाना 1, 2, 3, 4 मोजू शकतो. 12 असतील किंवा आणखीन जास्त असतील. फार्म्स एखाद्या रस्त्यावर दिसताना मोजू शकतो आपण, 1 फार्म, 2 फार्म्स, 3 फार्म्स. आपण बॉक्सेस मोजू शकतो. एका ठिकाणी 4-5 बॉक्सेस ठेवलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5 मोजता येतात. स्कूल्स एकाच रस्त्यावर असतील किंवा शहरात किती स्कूल्स आहेत आपल्याला मोजायचं ठरवलं आपण तर 1, 2, 3, 4 आपण नावांसहित मोजू शकतो. पेंट्स, कलर्स मोजू शकतो आपण. किंग्स मोजता येतात. 1 मॅन, मेनी मेन, सिंग्युलर, प्लुरल याबद्दल पुढे आपल्याला बोलायचं आहे. माणसं मोजता येतात. असंख्य असतील तरी पण मोजू शकतो. सुरुवात केली 1, 2, 3, 4 मोजता येतात आपल्याला. काही गोष्टी मात्र मोजता येत नाही, ते आपण बघूया. आधी काउंटेबल बद्दल बोलूया.
ज्या गोष्टी मोजता येतात त्या काउंटेबल आहेत. सगळे कॉमन नाउन्स मोजता येतात. बहुतांश कॉमन नाउन्स, सगळे नाही म्हणता येणार, बहुतांश कॉमन नाउन्स मोजता येतात, त्यामुळे त्यांना काउंटेबल नाउन्स असं म्हणतात. काही कलेक्टिव्ह नाउन्स आहेत, याला पण अपवाद आहेत, पण काही कलेक्टिव्ह नाउन्स मोजता येतात. बहुतांश कलेक्टिव्ह नाउन्स मोजता येतात. काही अपवाद आहेत जे मोजता येत नाहीत. जसं की हिप आहे. अनेक ढीग कचऱ्याचे जागोजागी पडलेले असतील. 1 हिप, 2 हिप्स, 3 हिप्स, 4 हिप्स मोजता येतात. लायब्ररीज अनेक असतील, मोजू शकतो. दिस इज 1 लायब्ररी, दिस आर 2 लायब्ररीज, दिस आर 3 लायब्ररीज, मोजू शकतो. पत्त्यांचे डाव मोजता येतात. सलग 5-10 डाव ठेवलेले आहेत. दिस इज 1 पॅक, दिस आर 2 पॅक्स, दिस आर 3 पॅक्स असं आपण मोजू शकतो. पेअर जोड्या जोड्या असतील, 2-2 मुलांचे समूह बनवले, मोजू शकतो. दिस इज 1 पेअर, 2nd पेअर, दिस आर 2 पेअर्स, 3 पेअर्स, 4 पेअर्स मोजता येतात. पर्वत रांगा मोजता येतात, रेंजेस. इन महाराष्ट्र देर आर अ कपल ऑफ रेंजेस. इन साऊथ आफ्रिका देर आर 4 रेंजेस. एक्झाम्पल, मला माहित नाही 4 आहेत का जास्त आहेत, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगता येतं. या देशात इतक्या रेंजेस आहेत, 1, 2, 3, 4 मोजू शकतो. रिम्स, कागदांचे ताव मोजता येतात. 1 रिम, 2 रिम्स, 3 रिम्स एक्सेट्रा. सेट्स, संच, जसं की ताट आहे, 2 वाट्या आहेत, 1 चमचा आहे, सेट तयार झालेला आहे. हा एक सेट झाला. असे 2 सेट्स, 3 सेट्स, 10 सेट्स आहेत, मोजू शकतो. बुकेज, एखाद्याच्या वाढदिवसाला आपण बुके घेऊन जातो, आणखीन दुसऱ्या आणला, तिसऱ्या आणला, चौथ्या आणला, 50 आले, 100 आले, हे बुकेज आहेत, मोजता येतात. आकाशातले स्टार्स सुद्धा मोजता येतात. आकाशाकडे बघायचं, 1, 2, 3, 4, 5, कितीही वेळ लागेल आपल्याला, पण मोजता येणं शक्य ना. 1, 2, 3, 4 एवढं तरी मोजतोय ना आपण, शक्य झालं. मोजायला सुरुवात तर आपण करू शकलो ना. स्टार्स सुद्धा काउंटेबल आहेत. ते असंख्य आहेत, मोजत बसलो तर आपलं जीवन संपेल, पण काउंट संपणार नाही, ही गोष्ट खरी आहे. पण याचा अर्थ ते मोजता येत नाहीत असं नाही आहे. मोजायला सुरुवात आपण करू शकतो. काळ अमर्याद लागेल, पण आपण मोजू शकतो. काउंटेबल आहे, लिहून घ्या. शेवटी अनकाउंटेबल नाउन्स. आता मी असे नावं सांगेल की जी आपण मोजू शकत नाही. काउंटेबल काय काय असतं? कॉमन नाउन्स असतात आणि कलेक्टिव्ह नाउन्स असतात. सगळे कॉमन नाउन्स नाही, काही किंवा बरेच कॉमन नाउन्स हे आपण मोजू शकतो आणि बरेच कलेक्टिव्ह नाउन्स आपण मोजू शकतो. मग काय मोजू शकत नाही? तर प्रॉपर नाउन्स मोजू शकत नाही, सुरुवातच करू शकत नाही आपण. त्यातील प्रॉपर नाउन्समध्ये असं आहे की एकाच प्रकारची अनेक नावं असली तर मोजता येणं शक्य आहे, पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये आहे. अभिषेक मोजा म्हटलं तर 1 अभिषेक, 2 अभिषेक, 3 अभिषेक असं जनरली केलं जात नाही. करता येऊ शकतं, कारण आजकाल लोकसंख्याच एवढी वाढलेली आहे की एकच नाव अनेकांचं आपल्याकडं असतं. अभिषेक म्हटलं की एकाच वर्गामध्ये 3-4 असू शकतात, मग मोजू शकतो. 1 अभिषेक, 2 अभिषेक, 3 अभिषेक, पण हे जनरली असं केलं जातं नाही, म्हणून प्रॉपर नाउन्सला आपण अनकाउंटेबलमध्ये मोजतो, म्हणजेच ते मोजता येत नाही असं आपण गृहीत धरतो. दुसरी गोष्ट अशी आहे की यांच्या मागे आर्टिकल्स लागत नाहीत. अनकाउंटेबलच्या, काउंटेबलच्या मागे लागू शकतात. अ स्टार, द स्टार म्हणू शकतो आपण. अ बुक, द बुक. ॲन एलिफंट, द एलिफंट्स. ए अँड द हे काउंटेबलच्या पाठीमागं लागतात, अनकाउंटेबलच्या मागं लागत नाहीत. ॲन अभिषेक, अ बबन, अचेतन, अदया, ॲन एकता असं होतं नाही. इथे पण काही अपवाद आहेत. आपण प्रॉपर नाउन्सच्या मागे सुद्धा एका विशिष्ट कंडिशनवर आर्टिकल जोडू शकतो. ती कंडिशन जेव्हा मी तुम्हाला आर्टिकल्स शिकवेन तेव्हा सांगेन. इंग्लिशमध्ये कितीतरी नियम असे आहेत की ज्यांना अपवाद आहेत. ठोसपणे हे असं आहे असे फार कमी नियम आहेत. नियम आहे तर त्याला अपवाद आहे. पण एक जनरल वक्तव्य असं करता येईल की प्रॉपर नाउन्स हे अनकाउंटेबल आहेत. अपवाद थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि असं जनरल वक्तव्य आपण करूया की प्रॉपर नाउन्स मोजता येत नाहीत. आणखीन काय मोजता येतं नाही तर मटेरियल नाउन्स. हे तर मी तुम्हाला सांगितलंच नाही, कारण खास तो प्रकार नाही आहे. नाउन्सचा प्रकार आहे असं नाही की मटेरियल नाउन्स, पण मूळ द्रव्य दर्शवणारे जे नाउन्स आहेत त्यांना मटेरियल नाउन्स असं म्हटलं जातं. एखादी गोष्ट कशापासून बनलेली आहे, मूळ त्यात घटक काय आहे. सगळ्या प्रकारचे लिक्विड्स, जसं की 3 दिलेले आहेत, वॉटर, ऑइल अँड मिल्क, हे मोजता येत नाही.
हे पण काही जणांना पटणार नाही, ते समजून सांगण्याचं काम माझं आहे. वॉटर मोजता येत नाही असं मी म्हणतोय. 1 वॉटर, 2 वॉटर्स, 3 वॉटर्स असं नाही मोजता येत. ऑइल मोजता येत नाही. 1 ऑइल, 2 ऑइल्स, 3 ऑइल्स नाही. मिल्क मोजता येत नाही. 4 मिल्क्स, 53 मिल्क्स असं मोजता येत नाही. काय मोजता येतं तर कुठल्या तरी एककामध्ये मोजता येईल. जसं की लिटर्समध्ये आपण हे मोजू शकतो. 1 लिटर वॉटर, 1 लिटर ऑइल, 1 लिटर मिल्क असं मोजू शकतो. किंवा बॉटल्समध्ये मोजू शकतो. 1 बॉटल ऑफ वॉटर, 2 बॉटल्स ऑफ वॉटर. आपण इथे बॉटल्स मोजतो, लिटर्स मोजतो आहे. पण नुसतंच 1 वॉटर द्या म्हणजे किती पाणी द्यायचं? गिव्ह मी 2 ऑइल्स, किती तेल द्यायचं? गिव्ह मी 3 मिल्क्स म्हणजे किती द्यायचं मिल्क? एकूण 3 कप द्यायचं, 3 ग्लास द्यायचं, 3 पिशव्या द्यायच्या, सांगता येतं ना. त्यामुळं हे मोजता येत नाही. थेंब मोजता येतील. पाण्याचे थेंब, तेलाचे थेंब, दुधाचे थेंब मोजू शकतो आपण, पेट्रोलचे थेंब मोजू शकतो. परंतु प्रत्यक्ष हे तेल, पाणी, दूध वगैरे गोष्टी मोजता कुठल्या तरी एककामध्ये, थेंब, बाटली, लिटर अशा कुठल्या तरी परिमाणामध्ये मोजता येतील. या डायरेक्टली वस्तू मोजता येत नाहीत. शुगर, साखरेचे कण मोजता येतील, साखर मोजता येत नाही. किलोमध्ये मोजता येईल. नुसतीच साखर, 1 साखर द्या म्हणजे काय द्यायचं? साखरेचा कण, कण द्या म्हटलं नाही. 1 साखर द्या, 2 साखर द्या, 3 साखर द्या, नाही. व्हीट, गहू, 1, 2, 3, 4 हे गव्हाचे दाणे मोजता येतील. गहू नाही मोजता येत. किलोमध्ये मोजता येतील. ते किती किलो आहेत ते मोजले आपण. गहू मोजता येत नाही. राईस, तांदूळ, 1 राईस, 2 राईस, 3 राईस असं होत नाही. कारण मटेरियल आहे, शुगर, व्हीट, राईस एक्सेट्रा. मी पुन्हा सांगतोय की एककामध्ये हे मोजता येतं, डायरेक्ट या वस्तू मोजता येत नाहीत. यांचे थेंब मोजता येतात जे लिक्विड आहेत. या पदार्थांचे कण मोजता येतात, पण डायरेक्टली हे पदार्थ 1, 2, 3, 4 मध्ये मोजता येत नाहीत. तसंच सिंग्युलर, प्लुरल शक्यतो याचा होत नाही. काही अपवाद आहेत. वॉटर्स होऊ शकतं, ऑइल्स होऊ शकतं वेगवेगळ्या प्रकारचे. मिल्क्स जनरली होत नाही. शुगर्स, व्हीट्स, राईसेस असं होत नाही. याच्या पाठीमागं शक्यतो आर्टिकल लागत नाही. अ वॉटर, ॲन ऑइल. ॲन ऑइल अपवादात्मक परिस्थितीमध्ये होईल. अ मिल्क, अ शुगर, अ व्हीट, अ राईस असं होतं नाही. हे अनकाउंटेबल आहेत. प्रॉपर नाउन्स जनरल विधान केलं अनकाउंटेबल आहेत. मटेरियल नाउन्स अनकाउंटेबल आहेत. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स हे पण अनकाउंटेबल आहेत. हे पण मोजता येत नाहीत. अपवाद याला सुद्धा आढळतात. काही ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स मोजता येऊ शकतात, पण लक, जॉय हे जनरली मोजत नाहीत. 1 नशीब, 2 नशीब, 3 नशीब, त्याच्याकडं 4 आनंद आहेत, 5 आनंद आहेत असं होत नाही. केअर, फ्रीडम, काळजी, स्वातंत्र्य मोजू शकत नाही आपण. मला 1 स्वातंत्र्य मिळालं, त्याला 42 स्वातंत्र्य मिळाले असं जनरली मोजलं जातं नाही. शांतता मोजता येतं नाही. इथं 1 शांतता आहे, त्या शहरामध्ये 5 शांतता आहेत. 1 खेडगाव आहे, तिथं 8 शांतता आहेत असं मोजता येतं नाही. यांच्या मागं जनरली आपण आर्टिकल्स पण जोडत नाहीत. अ लक, अ जॉय, अ केअर, अ फ्रीडम, अ पीस असं जोडलं जातं नाही. थोडक्यामध्ये काउंटेबल मोजता येतं, अनकाउंटेबल मोजता येतं नाही. काउंटेबल म्हणजे जनरली सगळी कॉमन नाउन्स, अपवाद असतील पण जनरल बोलतोय आपण. जवळपास सगळी म्हणजे बरीच कॉमन नाउन्स काउंटेबल आहेत आणि बरीच कलेक्टिव्ह नाउन्स ही पण कॉमन आहेत, काउंटेबल आहेत. अनकाउंटेबल काय काय आहे तर बरीच किंवा जवळपास सगळीच प्रॉपर नाउन्स काही अपवादात्मक परिस्थिती सोडता जनरल विधान करता येईल की प्रॉपर नाउन्स हे अनकाउंटेबल आहेत. मटेरियल नाउन, काही लिक्विड्स किंवा काही मूळ घटक दर्शवणारे शब्द हे अनकाउंटेबल आहेत. आणि बरेच ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स, भाववाचक नाम किंवा अमूर्त नाम हे अनकाउंटेबल आहेत. काउंटेबल नाउन्सच्या पाठीमागं आर्टिकल्स जोडता येतात आणि बऱ्याच अनकाउंटेबल नाउन्सच्या पाठीमागं आर्टिकल्स जोडता येत नाहीत. जर तुमच्या याबद्दल काही शंका असतील तर खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या विचारू शकता. तुमच्या शंकांचं निरसन करायला मला आवडेल. वाट पाहूया पुढच्या व्हिडिओची. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.